नमस्कार. मी सर्वसामान्य अभियोग्यताधारक व युवा विद्यार्थी असोसिएशन कोर कमिटी सदस्य संदीप पाटील. शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे या आठवड्याभरात जे मला काही अनुभव आले तेच अनुभव तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आता आलेलो आहे. तर आयुक्त कार्यालय असो किंवा परीक्षा परिषद असो किंवा काल काही लोक मंत्रालयात सुद्धा सामान्य प्रशासन विभागाला जाऊन आले, त्यांच्या तोंडून तसेच नांदेड सारखा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर सारखा जिल्हा, कोल्हापूर सारखा जिल्हा, नंदुरबार सारखा जिल्हा, जळगाव सारखा जिल्हा अशा ठिकाणी जे काही पाठपुरावा होत आहेत, या पाठपुराव्यातून जे काही मला माहिती मिळत आहे ती माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलो आहे. तर सुरुवात करूया. जाहिरातीच्या संदर्भात नेमकी काय सद्यस्थिती आहे. तर आयुक्त कार्यालय अथवा परीक्षा परिषदेकडून मला किंवा प्रत्यक्ष जे काही अभियोग्यताधारक जाऊन आले त्यांना मिळालेल्या माहितीनुसार आज 19 तारीख आणि फक्त आस्थापनांनी नोंदणी केली आहे. ती सुद्धा नोंदणी कमीत कमी आस्थापनांची झालेली आहे आणि आता आपल्याकडे दिवस आहेत 12. विचार करा, जाहिराती पडणं हा विषय पुढला आहे. नोंदणीचं प्रमाण सुद्धा जर अत्यल्प असेल, कमी असेल तर पोर्टलला जागा किती येतील याच्या बाबतीत आपण खरंच विचार करणं गरजेचं आहे. सद्यस्थितीत आपल्याला सगळ्यांना वाटतंय जास्तीत जास्त जागा याव्या आणि जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी, पण ग्राउंड रियालिटीचा जर विचार केला, परीक्षा परिषदेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा विचार केला तर आदरणीय एक अधिकारी आहेत जे सर्वांना माहिती देतात. तुम्हाला माहितच आहे, मी नाव घेणे योग्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार 70 ते 75% जाहिराती पोर्टलला अपलोड झाल्या की पवित्र पोर्टल अभियोग्यताधारकांसाठी खुलं होईल. म्हणजेच 70 ते 75% जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणं गरजेचं आहे. परंतु सद्यस्थितीत खूप वाईट परिस्थिती आहे, आपल्याला सगळ्यांना दिसेल. पण पिक्चर आपल्याला 25 तारखेनंतर क्लिअर व्हायला लागेल, कारण बऱ्याचशा आस्थापनांच्या जाहिराती आपल्याला 25 तारखेनंतर बघायला मिळतील. दुसरी गोष्ट, कौतुक करावं तेवढं कमी आहे, ते म्हणजे नांदेडच्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचं. तुम्ही काल पाहिलं असेल, चंद्रकांत बोडके सर, सतीश पाटील सर, विष्णू सर किंवा नांदेडचे असंख्य अभियोग्यताधारक नांदेड जिल्हा परिषदला जाऊन आले. आज तेच समाज कल्याणला जात आहेत. अशा पद्धतीने जर आपण एखाद्या ठिकाणी पाठपुरावा केला तर संपूर्ण अधिकारी वर्ग आपल्याला संपूर्ण माहिती देऊ शकते. म्हणून स्पेशली नांदेडच्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांचा सुद्धा मी सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या वतीने आभार मानतो. दुसरी गोष्ट, तुम्ही पाहत असाल नंदुरबारचा पाठपुरावा असो किंवा जळगावचा पाठपुरावा असो, धुळ्याचा पाठपुरावा असो किंवा नाशिकच्या बाबतीत नियोजन असो, या सर्व ठिकाणी सुद्धा पाठपुरावा चालू आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही 2-3 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या बाबतीत ऐकलाच असाल मॅडमांचा व्हिडिओ. मॅडमांनी जागा एवढ्या एवढ्या येणार आहेत म्हणून सांगितलं. पण तू खरं मी सांगू, तुम्हाला पटो नाही तर न पटो, नाही पटलं तर सोडून द्या. ज्या दिवशी पवित्र पोर्टलला जाहिरात पडेल त्या दिवशी तुम्हाला कोल्हापूरची सद्यस्थिती कळेल. आणि काल मी स्वतः सीओ मॅडमला भेटलेलो आहे. सीओ मॅडमनी प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांशी या संबंधित चर्चा केली, तेही माझ्या डोळ्यासमोर. आणि या 2 दिवसात कोल्हापूरचं संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल. पण सिंधुदुर्गच्या बाबतीत अजून असं काहीही नाही. सिंधुदुर्गची बिंदू नामावली अंतिम टप्प्यात आहे, परंतु अजून मावळ पुढे रोस्टर गेले नाही. सांगली, सातारा, रत्नागिरी याच पद्धतीने चालू आहे प्रोसेस. परंतु मला तरी वाटते की आपण जर पाठलाग केला, आपण जर पाठपुरावा केला तर अधिकारी वर्ग सुद्धा झोपेतून जागा होतात आणि कामाला सुरुवात करतात. दुसरी गोष्ट, पुणे असो, पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे महानगरपालिका असो, रत्नाकर गवारी सर, गणेश घोष सर, सिद्धेश्वर कदम सर अशा पद्धतीने काम करत आहेत की जागा पोर्टलला जास्तीत जास्त दिसायला हव्यात. म्हणजेच बरेचसेच अभियोग्यताधारक मनापासून काम करत आहेत. त्यांना गरज आहे ती म्हणजे तुमच्या आमच्या साथीची. आता तुम्ही 2-3 दिवसापासून बघत असाल, लशीत सर किंवा टायगर सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शिक्षक एकता मंच सुद्धा पाठपुराव्यासाठी प्रयत्न करत आहे. आपण सगळ्यांनीच त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. पुढं मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ती गोष्ट काय आहे पहा, जागा किती येतील या गोष्टींपेक्षा जागा आपण किती आणू शकतो यासाठी राहिलेल्या 11 दिवसात प्रयत्न करा. जर 70 ते 75% जाहिराती जर अपलोड झाले नाहीत तर पोर्टलला नक्की मुदतवाढ मिळेल. पण तेवढ्या जर झाल्या तर मुदतवाढ मिळणार नाही. आणि जाहिराती जर 70 ते 75% आस्थापनांच्या येत असतील तर तुम्ही विचार करा, ऑलरेडी शासन फक्त 80% पदं भरण्याची परवानगी देते. जर 100% जाहिरातीच नाही आल्या तर आपलं खूप नुकसान होणार आहे, जे 2022च्या बाबतीत बऱ्याच जणांना अनुभवायला आलेलं आहे. आणि दुसरा टप्पा होईल असं कोणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे.
तिसरी गोष्ट, काल दिव्यांग बांधव मंत्रालयात गेले होते, त्यांना सुद्धा म्हणावा तेवढा चांगला अनुभव आलेला नाही. परिणामात आपण सगळ्यांनी आपल्या या बांधवांना सुद्धा साथ देणं गरजेचं आहे. मंत्रालयाच्या स्तरावरून घेतलेल्या माहितीनुसार 20 जून पर्यंत ते 25 जून पर्यंत प्रत्येक शाळेला शिक्षक द्यायचा आहे, अशा पद्धतीने वरती कामकाज चाललेलं आहे. शिक्षक 20-25 जूनला मिळू द्या, मुलांचं चांगलं होऊ दे, याबद्दल माझं दुमत नाही, पण जास्तीत जास्त जागा जर आल्या नाही तर मेरिट मात्र हाय जाईल. तिसरी महत्वाची गोष्ट, छत्रपती संभाजीनगरची टीम आज छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा परिषद असो, माध्यमिक विभाग असो किंवा माव कक्ष असो, इथपर्यंत जात आहे आणि या टीमला सुद्धा आपल्या सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यासोबतच ग्राउंड स्तरावर जे काही अभियोग्यताधारक पाठपुरावा करायचे आहेत, त्या सर्वच अभियोग्यताधारकांचे सुद्धा मनापासून आभार. आता विषयाकडे, अतिशय महत्वपूर्ण विषयाकडे आपण जाऊया. प्रेफरन्स संदर्भात आम्ही प्रेफरन्स संदर्भात संकल्प टू सिलेक्शन या ऍपवर अतिशय कमी फी मध्ये, म्हणजे 299 फी मध्ये, 299 रुपये फी मध्ये बॅच चालू करत आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बॅच चालू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे आपल्यासारखेच बेरोजगार असणारे अभियोग्यताधारक त्यांना शिक्षक भरती 2025 संदर्भात प्रेफरन्स कसे द्यावेत, बिंदूंचा अभ्यास कसा करावा, आपण कोणत्या बिंदूला प्रेफरन्स दिल्यास आपलं होऊ शकतं, या सर्व गोष्टी अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुम्हाला बॅच मधून द्यायचा प्रयत्न करेल. आणि अतिशय कमी फी मध्ये तुमच्यासारख्या सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी ही बॅच चालू केली आहे. त्यामुळं तुम्हाला बॅच जर पटली तर नक्की घ्या, संकल्प टू सिलेक्शन. दुसरी गोष्ट, जोपर्यंत जाहिराती येत नाहीत आणि जोपर्यंत आम्हाला बिंदू कळत नाही, तोपर्यंत नेमकं तुम्हाला आम्ही काय सांगावं हा आमच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. तुम्ही जर म्हणत असाल 2022च्या शिक्षक भरतीच्या जाहिराती आम्हाला समजावून सांगा, तर ते आपण सांगू शकतो. पण या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला अभ्यास करत असताना एक 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजेच काय, तर एक बिंदू एक पद आणि लिमिटेड प्रेफरन्स या गोष्टीचा विचार केला तर मला तरी सध्या वाटते की 2022च्या जाहिरातींपेक्षा आपल्याला 2025-26च्या ज्या 7-8 दिवसात जाहिराती बघायला मिळतील, त्या जाहिरातीवर अभ्यास करून कमीच वेळ असेल, 1-2 दिवसात आपण ते सगळंच क्लिअर करू. त्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला देणं, योग्य ते मार्गदर्शन करणं योग्य ठरेल. म्हणजेच काय, तर आमचं तत्वच आहे, आमच्या टीमचं तत्वच आहे की बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं आणि एक खोटं बोललं की 10 वेळा खोटं बोलायला लागतंय, त्यापेक्षा एकदाच खरं बोलावं. म्हणून मी सर्वांना, सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना विनंती करतो की जर 299 मध्ये प्रेफरन्स कसे द्यावे, त्यासोबतच जाहिरातीचा अभ्यास कसा करावा, आपला बिंदू कोठे बसू शकतो आणि तिथे बिंदू बसायसाठी आपण कोणत्या लोकांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, या गोष्टीचा नक्की तुम्ही विचार करा. 2022ला लागलेले भावी शिक्षक जे माझ्यासोबत होते, त्या शिक्षकांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे आणि हे मार्गदर्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मी खरं सांगतो की ज्यांना खरंच वाटतंय की माझं चांगलं व्हावं, त्यांनी नक्की आमची बॅच जॉईन करा. पण बॅच 299 रुपयाची बॅच आहे. बॅच आम्ही नक्की लवकरात लवकर चालू करतोय, त्यासाठी काल आम्ही लॉन्च सुद्धा केले. पण जोपर्यंत जाहिराती येत नाही तोपर्यंत ज्या पद्धतीने तुम्हाला अपेक्षित आहे त्या पद्धतीने आम्ही सांगू शकत नाही. दुसरी गोष्ट, शिक्षक भरती 2025-26 जास्तीत जास्त पदाची व्हावी, सर्वसामान्य अभियोग्यताधारकांना हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि पाठपुराव्याला जास्तीच्या संख्येने गेलो तर आपल्याला रिस्पेक्ट नक्की मिळतोय. पण मी स्वतः काल एकटाच गेलो होतो, मला सुद्धा चांगला रिस्पेक्ट मिळाला. फक्त आपली मानसिकता पाहिजे की मला घरातून बाहेर पडायचं आहे. मी सर्वांनाच राहिलेल्या 11 ते 12 दिवसात मनापासून काम करावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि ज्यांना काम करणं शक्य नसेल त्यांनी इतर जे काम करतात त्यांना किमान सपोर्ट तरी करावा अशी मी विनंती करतो. मग तो सपोर्ट तुम्ही कसा करताय, काय करताय, याच्याशी मला काही देणं गेलं नाही, फक्त तुम्ही करावा असं मला वाटलं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि जास्तीत जी लोक पाठपुराव्याला जातात त्यांनी नाही सपोर्ट केला तरी चालेल, पण तुम्ही पाठपुराव्याला तरी किमान जावा, जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी यासाठी प्रयत्न करा. आम्ही सुद्धा पुढच्या 2 ते 3 दिवसात जेवढं शक्य आहे तेवढं करणार आहे. आणि पालघर विभागाला जर कोण पाठपुरावा करणार असेल तर आम्ही युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे त्या पालघर भागातील लोकांना मदत सुद्धा करणार आहोत आणि संबंधित वाक्य तुषारदादा देशमुख यांचं आहे. म्हणून मी सांगतो की युवा विद्यार्थी असोसिएशन तर्फे गेल्या 8 दिवसात जास्तीत जास्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासोबतच सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी, कोणत्याही नेत्याने नव्या, सर्वसामान्य अभियोग्यताधारकांनी जर शिक्षक भरती मनात घेतली तर काय होऊ शकतं हे कालच्या नांदेडच्या टीमनं दाखवून दिले. म्हणून
जास्तीत जास्त संख्येने आपण पाठपुरावा करूया. माझं बोलणं थोडंसं मोठं होतंय असं मला वाटतं, म्हणून मी आता थांबतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.